गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जेवण कितीही चांगलं असेल आणि चपाती जर मऊ लुसलुशीत नसेल, कडक असेल तर जेवणाचा सगळा मूडच जातो. त्यासाठी चपाती मऊ होण्यासाठी मी तुमच्याशी काही टिप्स शेअर करणार आहे. त्यासाठी कणिक मळताना चपातीची कणिक घट्ट मळून घ्यायची आहे आणि नंतर पाणी लावून तिला एकजीव करायचं आहे. 10 मिनटासाठी चांगली झाकून ठेवायची आहे. त्यानंतर गोळा जो बनवतो तो देखील आपण दाबून एकजीव करून छान असा बनवून घ्यायचा आहे. लाटायला घेताना पातीला तेल लावायचं आहे. ते देखील सगळीकडे पसरून 5 बोटांनी व्यवस्थित लावायचं. त्याच्यावरती थोडंसं पीठ बुरबुरायचं. तिन्ही कोपरे त्याचे छान दाबून घ्यायचे म्हणजे हवा आतमध्ये बंद राहते आणि चपाती चांगली फुगते. तिन्ही काठावरती चपाती छान लाटायची. चपातीचा आकार गोल होतो आणि तवा देखील व्यवस्थित गरम झाला पाहिजे आणि त्याच्यावरती चपाती टाकली तर बघा चपाती कशी टंब फुगते आणि मऊ लुसलुशीत होते. पटपट चपाती पलटी करायची नाही तर मग ती कडक होते. मग मऊ चपाती होण्यासाठी तुम्ही या टिप्स नक्की ट्राय करा आणि पहा जेवणाला किती छान चव येते. आवडले का तुम्हाला टिप्स? बाय.